नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। महाविकास आघाडीने आज राज्य शुल्क विभागात आंदोलने केले। पुण्यातील बार आणि हप्त्याची वसुलीची यादी रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवली। तर पुणे पोर्शे अपघातानंतर पोलीस हप्ते घेत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता। आता यादीत महाविकास आघाडीचे नेते यांनी अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवली। तर धंगेकर आणि सुषमा अंधारे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे। तर पुण्यातील अवैध प्रकरण सुरू आहेत। तर राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन धंगेकर आणि अंधारे तक्रार केली होती। तर त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर वसुलीची यादी वाचवली। तर काँग्रेस नेते मोहन जोशी सुद्धा येथे उपस्थित होते। पुण्यात पब आणि बारमध्ये पोलिसांकडून वसुली होत होती। दर महिन्याला 70 ते 80 लाखाचा हप्ता घेत असा आरोप धंगेकर यांनी इथे लगावला। तर लेट नाईट द माफिया एजंट जेक्स डॉलर बँक ऑफ स्टेज यांच्याकडून हप्ता वसुली होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी लगावला। तर यावेळीच पोलिसांनी 45 पबवर कारवाई केल्याचा राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या प्रमुखांनी सांगितले होते। तसेच वर्षभरात 500 कोटीचा महसूल जमा केल्याचा अधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच हप्ता वसुलीची चौकशी करण्यात येईल का अशी कारवाई सुद्धा अधिकाऱ्यांनी केली। तर महिन्याभरात 108 कारवाई केली होती। आमचे अधिकारी रात्रंदिवस काम करतात असेही पोलीस अधिकारी म्हणाले। तर 47 तासात तर अवघ्या बार आणि कारवाई झाली होती। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।